नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रीडा शिक्षक भरतीबाबतची. मित्रांनो, समोर आलेल्या वृत्तानुसार क्रीडा शिक्षकांची भरती सध्या सेवा शर्ती आणि सेवा प्रवेश नियम निश्चित होण्यावर अवलंबून आहे. यामुळे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांच्या पदांचा समावेश नेमका कसा होणार याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपण बाजूच्या स्क्रीनवर ती बातमी पाहू शकतोय. मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण आणि प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने समूह साधन केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षकांची पदे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वृत्तामध्ये राज्यात 8,460 क्रीडा शिक्षकांची पदे ठेवण्याचा निर्णय झाल्याचा उल्लेख दिलेला आहे. मात्र ही पदे नियमित संच मान्यतेतील पदांपेक्षा वेगळी असल्याने त्यांच्या भरतीसाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल भरतीमध्ये सध्या काय स्थिती आहे त्यावरही एक नजर आपण टाकूया. मित्रांनो, विद्यार्थी संख्येच्या आधारे 15 मार्च 2026 रोजी शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या निकषामध्ये येणाऱ्या क्रीडा शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, मात्र क्रीडा शिक्षकांची सर्व पदे पवित्र पोर्टलच्या सध्याच्या भरती प्रक्रियेत समाविष्ट झालेले नाहीये. उपलब्ध माहितीनुसार ज्या पदांना व्यवस्थापनाची मान्यता आहे आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे अशा पदांच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. मग नेमकं प्रश्न निर्माण होतो की मग उर्वरित पदांचं काय? तर संच मान्यतातील रिक्त पदांमध्ये क्रीडा शिक्षकांच्या पदांचा समावेश करता येत नसल्यामुळे या पदांवर नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर पुढील भरती प्रक्रिया केली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केल्याचे बातमीत नमूद आहे. म्हणजेच क्रीडा शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय झाल्याचे गृहीत धरू नये. मित्रांनो, दरम्यान उपलब्ध रिक्त जागांसाठी उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सुरू आहे. स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांचा प्राधान्यक्रमाची प्रक्रिया सुरू असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना क्रीडा शिक्षकांपदांचा बाबत स्वतंत्र सेवा प्रवेश नियमांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, क्रीडा शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावरील अपूर्ण किंवा अंदाजे माहितीवर विश्वास ठेवू नये. सेवा प्रवेश नियम अंतिम होणे आणि शासनाकडून अधिकृत निर्णय जाहीर होणे हे पुढील भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ही माहिती आपण पाहत असलेल्या वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे ही माहिती देत आहोत. त्यामुळे अधिकृत शासन निर्णय किंवा विभागीय सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, क्रीडा शिक्षक भरतीबाबत सेवा शर्ती आणि सेवा प्रवेश नियम कधी निश्चित होतात याकडे आता सर्व उमेदवारांचं लक्ष लागलेले आहे. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना आणि शिक्षक उमेदवारांना ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा. अशाच शिक्षक भरती, TAT, पवित्र पोर्टल आणि शिक्षण विभागातील अधिकृत अपडेटसाठी पाटील हब यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, खाली दिलेलं बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, आणि व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर एक हाईप जरूर करा. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.